उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा. घेऊन आलो आहोत आत्ममालिक बाल संस्कार शिबिर 2024. तब्बल 13 विविध ॲक्टिव्हिटीज, मेडिटेशन, योगा, विविध स्पोर्ट्स, क्रिकेट, स्विमिंग, मर्दानी खेळ, कुस्ती, संगीत, अभिनय, डान्स आणि अँकरिंग. एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारं देशातील एकमेव समर कॅम्प. भव्य इंडोर स्विमिंग पूल, 1500 CCTV कॅमेरे, मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल, पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार, मोफत लॉन्ड्री व बरेच काही. आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर 9582 26 38 75 वर कॉल करून बाल संस्कार शिबिरासाठी एक दाबा. जागा मर्यादित. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. शहराच्या खबरबातमध्ये सीसीटीव्हीमुळे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या परप्रांतीय चोरट्याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांनी यश आलं आहे. ही घटना गुरुवारी सर्जेपुरा येथे घडली. गोविंद दंडपट असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत निलेश हरिभाऊ कारले यांनी फिर्याद दिली आहे. ते पंजाब नॅशनल बँकेत नोकरीस आहे. या बँकेत सर्जेपुरा येथे एटीएम आहे. या एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे सेंटर मुंबईत आहे. मुंबई येथे कमांड ऑफिसमध्ये ते कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना नगरमधील एटीएम मध्ये तोंडाला रुमाल बांधलेला एक व्यक्ती येताना दिसला. त्यांनी नगरमधील कारले यांना फोन करून कळविले. कारले यांनी तोफखाना पोलिसांना कळविले. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता सर्जेपुरा येथील एटीएम मधून वरील आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. नगर शहरातील उपनगरांमध्ये नव्याने प्लॉट होताना ओपन स्पेस सोडला जातो. बाजूला चांगली बांधकामे झाल्यास त्याचा वापर चांगला होतो. मात्र अनेकदा स्थानिक नेत्यांची मर्जीने अतिक्रमणे झालेली असतात. गवत बाबळी वाढल्यामुळे साप विंचू रस्त्यावर येतात. डासांचे साम्राज्य वाढते. अशा प्लॉटवर महानगरपालिकेकडून बगीचा, जॉगिंग ट्रॅक उभारण्याची गरज आहे. गुंतवणूक म्हणून घेतलेल्या प्लॉटचा कंपाऊंड मारण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाईचा धडका लावला आहे. मात्र शहरातून जाणाऱ्या महामार्गासह बायपास परिसरातील हॉटेल्स, लहान मोठ्या टपऱ्या आणि ढाब्यांवर खुलेआम विना परवाना दारूची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये मोठे स्क्रीन लावून IPL वर सट्टा लावला जात असल्याची चर्चा आहे. नगर मनमाड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण रोड, सोलापूर, पाथर्डी, पुणे दौंड रोड हॉटेल्स, ढाबे, लहान मोठ्या टपऱ्यांवर विना परवाना देशी विदेशी दारूची राजारोसपणे विक्री सुरू आहे. दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना हॉटेल, ढाब्यांमधून ग्राहकांना जेवणासोबत देशी विदेशी दारू पुरविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली. मुलींना शिक्षणाचे दारे खुली करून दिली असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जगताप हे बोलत होते. आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्राध्यापक माणिक विदाते, सुरेश खरपुडे, ज्ञानेश्वर राजकर, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे, आनंद पुंड, बंडू इवळे उपस्थित होते. भिंगार शहरातील घासगल्ली येथे पाण्याच्या हौदात पडून 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केतन सिद्धार्थ भिंगारदेव असे मयत मुलाचे नाव आहे. भिंगारमधील घासगल्ली येथे राहत्या घरी पाण्याच्या हौदात केतन भिंगारदेव पडला. त्या तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील नरेंद्र यांच्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.